शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 5,088 कोटी रुपये वितरित. अमरावती दुर्घटनेच्या प्रश्नांवरून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर निरुत्तर. घटनेबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना आंबेडकरांचं थातूरमातूर उत्तर. माझ्या राजीनाम्याला जर प्रश्न सुटणार असतो तर तोच घेऊया आपण. अमरावतीच्या दुर्घटनेवरून आरोग्यमंत्री आंबेडकरांनी राजीनामा द्यावा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांची मागणी. तर राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देण्यास तयार, आंबेडकरांची प्रतिक्रिया. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधील बैठक संपली. चर्चेनंतर जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक. विजय वडट्टीवारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी नेते प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारल्याचा वंचित कार्यकर्त्यांचा आरोप. पालिका मुख्यालयात वंचित कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुणे महानगरपालिकेत गणेश मंडळाच्या बैठकीत गोंधळ. साऊंड सिस्टीम ढोल ताशाच्या मुद्द्यावरून राडा. पुण्याच्या मांजरीत गेल्या 12 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण. मागण्यांवर तोडगा न निघाल्यानं विद्यार्थी संतप्त. जामखेडच्या आनंद मेळाव्यात आकाश पाळण्यातून तरुणी कोसळली. अपघातात तरुणी गंभीर जखमी. मुंबईत एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई. जोगेश्वरीच्या पूनम नगरमध्ये 3.5 कोटींचं हेरोईन जप्त. गाझियाबादमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यामुळे रिक्षा उलटली. पावसामुळे दिल्ली सहारनपूर या रस्त्याला तलावाचं स्वरूप. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दिला आहे. जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. 5,000 कोटी रुपये. यापूर्वी देखील 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. आतापर्यंत 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. त्यामुळे आम्ही जी कर्ज माफीची घोषणा जी केली ती आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतोय. आम्ही दिलेला शब्द पाळणारं महायुती सरकार आहे आणि म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि म्हणून बळीराजाच्या मागं उभं राहण्याचं काम आमचं सरकार करतं. लाडकी बहिणीचा देखील कधीपर्यंत हप्ता येईल? कारण की आता लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा देखील ठरल्याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. ते देखील वेळेवर, नियोजित वेळेवर तेही जमा होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू झाली आहे ती कुणी काही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही याची देखील आपल्याला मी खात्री देतो. राहुल गांधी आहे ते बरोबर संवाद करताना पाहायला मिळतात. कुठेतरी तरुणांना आकर्षण करण्याचा हा प्रयत्न आहे का राहुल गांधी? तरुणाईच्या हाताला काम दिलं पाहिजे. तरुणाई शिक्षण, रोजगार त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि म्हणून महायुती सरकार जे आहे ते गेल्या महायुती सरकारच्या काळामध्ये
स्टार्टअपपासून, स्किल डेव्हलपमेंटपासून, रोजगारापासून या ठिकाणी उद्योगांमध्ये देखील तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी काम करते. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देखील तरुणाईसाठी, हा देश तरुणाईचा देश आहे, त्यामुळे या देशामध्ये तरुणाईसाठी अनेक निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतले, राज्य सरकारने घेतले. त्यामुळे नुसतं असं या ठिकाणी खोटी आश्वासने देऊन या ठिकाणी जनतेने ज्यांना नाकारलेलं आहे त्यांनी किती प्रयत्न केले तरी सुद्धा या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या देशातल्या युवकांसाठी, तरुणांसाठी जे काही केलेलं आहे ते म्हणून 140 कोटी जनता, तरुणाई आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आहेत. आणि म्हणूनच एक जी काही लोकप्रियता त्यांना लाभलेली आहे देशात आणि जगभरामध्ये, ही यांची विरोधकांची पोटदुखी आहे. आणि म्हणूनच या तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी आपल्या राजकीय पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी ते करतायत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही राजकारण केलं तरी सुद्धा तरुणाई देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना ओळखते. या देशातली 140 कोटी जनता देखील मोदी साहेबांना ओळखते. आणि रोटी, कपडा, मकान आणि रोजगार देणारं हे एनडीए सरकार आहे, मोदीजींचं सरकार आहे. आणि म्हणून आमचं महायुतीचं सरकार देखील लाखो लोकांना नोकऱ्या देण्यासाठी ज्या ज्या योजना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या लोकांचं परिवहन विभाग कारवाई करतोय आणि एकीकडे अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली. कांदिवलीचे आंदोलन केलं गेलं अमराठी रिक्षा चालकांना. या बैठकीमध्ये महामंडळ वाटप मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला त्यांचे प्रश्न समजून घ्यायला महायुतीचे मंत्री त्या ठिकाणी गेलेले आहेत. चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेतून मार्ग निघेल अशा प्रकारचा विश्वास आहे. अमराठी रिक्षा चालकांनी आज कांदिवलीमध्ये आंदोलन, आपले गणपतीचे उत्सवाचे मोफत बसचे बॅनर लागले, हिंदुत्वाची लाईन अंड फेकण्याचा प्रयत्न झाला माझगावमध्ये. बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललोय. आणि त्यामुळे आमचे गणेश भक्तांच्या स्वागताचे, किंबहुना कोकणामध्ये गणेश भक्त लाखोंच्या संख्येने जातात, त्यांच्यासाठी एसटी मोफत सोय सुविधा देण्याचा जो काही उपक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवतोय, हा जो सण गणेश भक्तांचा आहे त्याचे बॅनर आम्ही लावलेले आहेत. अमराठी रिक्षा चालकांची आज अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली. परिवहन विभाग कारवाई परिवहन विभाग कारवाई या बाबतीमध्ये किसानों को आज दूसरा किस्त जो है आज उनके खाते में जमा हुआ है 5,000 करोड़ का. इसके पहले भी 6 लाख लोग किसानों को पहला हफ्ता गया 5,000 करोड़ का. अभी 6 लाख किसानों को 5,000 करोड़ का दूसरा किस्त गया है. 10,000 करोड़ के किस्त जो है इंस्टॉलमेंट किसानों के खाते में जमा हुए हैं. ये किसानों का सरकार है, ये किसानों की सरकार है. किसानों के पीछे खड़े रहने का काम हमारी सरकार कर रही है. ये महाराष्ट्र के तिजोरी पर किसानों का पहला अधिकार है, इसलिए किसानों के पीछे हमारी सरकार खड़ी है. तर आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आलाय असं सांगितलेलं आहे. तसंच त्यांनी राहुल गांधींवर टीका केल्याचंही पाहायला मिळालं.